जय श्रीराम मित्रांनो, मी आलेलो आहे वृंदावन धाममधील निधिवनमध्ये. आणि तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, इथे राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये रोज रात्री गोपिकांसह इथे रासलीलेचा कार्यक्रम असतो. आणि तुम्ही मित्रांनो इथे कधी ना कधी आलेलेच असणार. तसेच तुम्ही मित्रांनो पाहू शकता, इथे जे झाडं आहे ते पूर्ण असे सरळ न राहता वाकोडे तिकोडे आहे. आणि ह्या सर्व गोपिका आहे मित्रांनो, असे इथे म्हटले जाते. तसेच मित्रांनो, निधिवन हे सकाळी 10 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते. आणि 5च्या नंतर हे पूर्ण बंद होऊन जाते. आणि या निधिवनमध्ये कुणीच राहत नाही. असे म्हटले जाते की इथे स्वतः श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण देव इथं रासलीला करायला रोज रात्री गोपिकांसह इथे येते. तसेच तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे रोज किती भक्तांची गर्दी असते निधिवन पाहण्यासाठी. आणि निधिवन पाहून मित्रांनो मी आलेलो आहे यमुना नदीवर. हे आहे मित्रांनो यमुना नदी. आणि इथे बोट घेऊन आपण यमुना नदीचा परिसर बघायला आलेलो आहे. मित्रांनो यमुना नदीमध्येच आपल्याला ह्या छोटू भेटला आणि याच्या बोटवर बसून आपण यमुना नदीचा एक सैरसपाटा करण्यासाठी निघालेलो आहे. तसेच मित्रांनो येथे केसी घाट आहे यमुना नदीवर, जे तुम्ही कधी ना कधी पाहिलेलेच असणार. आणि केसी घाटमधील हे जे सुंदर दृश्य तुम्ही पाहताय मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला होता, तेव्हा इथेच येऊन या यमुना नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे पात्रामध्ये हात धुतले होते आणि इथे विश्राम पण केलेला होता, अशी मान्यता आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे यमुना नदीचा केसी घाट, जेथून आपण सध्या नावेमधून तुम्हाला याचे दर्शन करून देत आहे. तर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करणे विसरू नका. मित्रांनो यमुना नदी ही हिमाचल प्रदेशमधील यमुनोत्री ग्लेशियरमधून निघून उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच गंगा नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाते. आणि ही नदी मित्रांनो चंबल नदीला येऊन मिळते. आणि याचा पूर्ण प्रवास या नदीचा 1376 किलोमीटरचा लंबी प्रवास असा ह्या चंबल नदीमध्ये येऊन मिळतो मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला तर मित्र